आता हे सगळं तुम्हाला मिळणार आहे फक्त 299 मध्ये अनलिमिटेड. ह्यातलं सगळं मोदक, जामून, रबडी, बासुंदी A to Z सगळं मिळणार आहे फक्त 299 मध्ये अनलिमिटेड. पाहिजे तेवढं खावा. आता दुपारी 3 वाजताच निघायचं होतं पण आता 6:45 वाजलेत कारण दुपारी हॉटेल बंद झालंय. तो आता जो व्हिडिओ घेतला ना तो हॉटेल बंद झालेला आहे. सो ठरवलं की 7 वाजता चालू होते, 7:30-8 वाजेपर्यंत आपण पोहोचूया आणि मग शूट घेऊया. आता घरातून निघतोय मस्तपैकी. तुम्हाला दाखवतो 299चा अनलिमिटेड. थोडा उशीर झालाय निघायला. आता इथून 1 तासाचा रस्ता आहे गाडीवरून. 40-50 काहीतरी किलोमीटर आहे. चला बघूया. पेट्रोल पण भरूया. पेट्रोल भरून निघूया म्हणा व्हिडिओमध्ये. मामा पण बाय म्हणतात. आता जस्ट 210 रुपये. पैसा जास्त नाही हो टाकी फुल करायला. 210 रुपयाचं पेट्रोल टाकलेलं आहे पेट्रोल पंप मध्ये. आता डायरेक्ट निघूया म्हणजे 210 मध्ये होऊन जाते काम. आता किती 100 किलोमीटर म्हणजे गाडीचे ऍव्हरेज 60 किलोमीटर आहे. 120 रुपये मध्ये येणं जाणं होतंय म्हणजे काही विषय नाही. 80 रुपयाचं वरनं राहते. गरीबी. सबस्क्राईब करा. मग सबस्क्रायबर वाढले युट्यूब मला थोडेसे 2-4 रुपये जर मला पाठवले तर मी आपल्या गाडीची टाकी फुल करेन अशी अपेक्षा आहे. चलो पोहोचूया फटाफट फटाफट. आता बघा आमचं कोल्हापूर एवढं स्वर्ग सुंदर आहे. कोल्हापूर मी 100% सांगतोय स्वर्ग सुंदर म्हणजे स्वर्ग सुंदर. आता इथला जो नेचर आहे ना नॉर्मल रस्त्याला पण एकदम हिरवगार. आता संध्याकाळ झाल्या. दिवसाचा 5-6 वाजता जर व्हिडिओ केला असता का नाही शेवट संपला असता विषय. आता हे पुणे बँगलोर हायवे डायरेक्ट पुण्याला नाही पोहोचत. मध्ये कट मारून डायरेक्ट जयसिंगपूरला. आमच्या कोल्हापूरचं जे पाणी आहे ना पंचगंगेचं त्या पाण्याला तांबड्या पांढऱ्याची चव आहे. म्हणजे आता आम्ही पंचगंगा घाट क्रॉस करतोय, पूल क्रॉस करतोय तर एक सत्य आमच्या कोल्हापूरचं हे खरं आहे. तांबडा पांढरा रस्त्याला ना ते चटणी मीठ आमच्या कोल्हापूरची ती वेगळीच आहे. विषय वेगळा आहे तो. पण तो चटणी घेऊन तुम्ही जरी कुठं दिल्ली मुंबई पुण्याला कुठं पण जावा पण ती चव येणार नाही. कारण कोल्हापूरच्या पाण्याला जी चव आहे का नाही ती आमच्या तांबड्या पांढऱ्याला चव आहे. म्हणजे तो विषय आहे. बाकी चला पुढं अजून कंटिन्यू. आता हॉटेल पंचवटीचा आतला एकदा राजस्थानी ॲम्बियन्स फक्त बघा. इकडे या तुम्हाला ॲम्बियन्स दाखवतो. आतून जे इंटिरियर स्ट्रक्चर डिझाईन आहे ना एकदम प्रॉपर राजस्थानी आहे. पहिला नमस्कार करायचा आणि आता प्रॉपर. आणि गर्दी जर म्हणला ना आणि इकडं सगळे ना हे बघा टोटल 150 लोक येणार आहे. आता साईडचा जो पार्टी हॉल आहे ना तिथे पार्टी चालू आहे आणि सगळं रिझर्वड आहेत हे 150. सो असं आपलं असणार आहे राजस्थानी थीम हॉटेल. राजस्थानी थीम मध्ये प्रॉपर राजस्थानी थीम मध्ये. आणि इथला एक ना एक स्टाफ तुम्हाला प्रॉपर असं राजस्थानी क्लोथिंग मध्ये कपडे जे असतात ना राजस्थानी तसे मिळणार. आणि तुम्ही आला की सगळ्यात बेस्ट सांगतो तुम्हाला हे राजस्थानी टोपी घालायची आहे. पर्याय आहे तुम्हाला घालायचं असेल घाला नाहीतर चालेल तसंही. बट घालून प्रॉपर राजस्थानीमध्ये जेवण करायचं. राजस्थानी स्टाईलमध्ये जेवण करायचं. तर टोपी घातल्यानंतर फक्त मजा नाही. आता तुम्हाला राजस्थानी फील तर येणार आहे. त्याच्यापेक्षा खतरनाक विषय म्हणजे ही थाळी. आता ही नैवेद्यम थाळी आहे. यामध्ये तुम्हाला 25 पेक्षा जास्त खाद्यपदार्थ मिळणार आहे. तुम्हाला राजस्थानी, गुजराती आणि महाराष्ट्रीयन हे तिन्ही राज्याचं जे आस्वाद जेवण आहे ना ते खायला मिळणार आहे. याच्यात तुम्हाला महत्वाचं किचन पण बघा. आता लोक काय करतात जे एवढं जे बुफे सिस्टम देतात ना अनलिमिटेड देतात कमी पैशात त्यांचं किचन हायजीन हे अजिबात नसते. पण तुम्ही एकदा इथला किचन बघा. किचन बघा हे बघा. आता हे गुलाबजामुन पण त्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड मिळणार आहे. आणि याची क्वालिटी बघा. इथं डाळ भाजी भात हे सगळं तुम्ही बघू शकताय. आणि पनीर वापरलेलं पनीर. त्यानंतर एक जिथं अनलिमिटेड दिलं जातं तिथं भाज्या सडलेल्या असतात. पण इथं बघा प्रॉपर तुम्हाला एकदम प्रॉपर कंडिशनमध्ये मिळणार. दही वडा फ्रेश दही. त्याच्यानंतर इकडे जे पकोडा हे सेव सगळं प्रॉपर मिळणार आहे. त्यानंतर इकडे बघा आता इथे जो फेस्टिवल चालू आहे गणपती चालू असल्यामुळं मोदक तुम्हाला अनलिमिटेड मिळणार आहे. आता इकडे बघा हे मोदक आहेत. ओके अनलिमिटेड मिळणार आहेत तुम्हाला मोदक. इकडे सगळ्या रोट्या बनवल्या जातात आणि रोटी तुम्ही पाहिजे तेवढी खावा. आणि हे बघा इकडं रोटी आणि रोटीला प्रॉपर तूप लावलेलं असते. त्यामुळं जे पण तुम्हाला इथं मिळणार ते क्वालिटीच मिळणार. आता तुम्ही फक्त यामधली व्हरायटी बघा. तर पहिला तुम्हाला स्टार्टर्स मध्ये तर दही वडा आणि पॅटीस. मेन कोर्स मध्ये एकदा बघा तुम्हाला 4 टाईपच्या भाज्या मिळणार. आता इकडे आलू मटकी पनीर टिक्का डाळ ती म्हणजे गुजराती कढी आहे बरं का. हा पांढरा रस्सा नाहीये हा गुजराती कढी आहे. तुम्हाला इथं तिखट पुरी. त्याच्यानंतर रोटी आणि रोटीला प्रॉपर घी लावलेलं असते. तुपातले घी लावलेलं असते. त्यानंतर पुरणपोळी त्यामध्ये पण घी लावलेलं असते. त्याच्यानंतर पापड कटलेट वेगळ्या वेगळ्या चटणी भेंडी सॅलेड. आता राईस बद्दल बोलायला गेलं तर इथं तुम्हाला दाल खिचडी टाईप. त्यानंतर आपला हा मसाला राईस आहे. त्यानंतर जर एखाद्या वेळेस तुम्हाला डाळीसोबत जर प्लेन राईस खायचं तर प्लेन राईस. हे सगळं तर आहे. आता डेझर्ट बद्दल बोलायला गेलं तर हे बघा अनलिमिटेड गुलाबजामुन मिळणार आहे. एक खावा नाही तर तुम्ही 1000 खावा नाही तर 10,000 खावा कोणी थांबवत नाहीये. त्याच्यानंतर हे बघा
स्वीट मध्ये तुम्हाला रबडी बासुंदी ही आहे, ती पण ड्रायफ्रूट वाली, वरून प्रॉपर बदाम वगैरे टाक, हे पण तुम्हाला अनलिमिटेड मिळणार आहे. 1 वाटी प्या नाही तर 1000 वाटी प्या किंवा 10,000 वाटी प्या, कोणी थांबवत नाहीये. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता गणपती बाप्पाचा सीझन आहे. गणपती बाप्पाचं सीझन आहे म्हटलं मोदक स्पेशल तर असले पाहिजे. 1 मोदक खावा, 1000 खावा नाही तर 10,000 खावा नाही तर 1,00,000 खावा, जेवढी तुमची कपॅसिटी आहे खाऊन टाका. हे पण तुम्हाला अनलिमिटेड मिळणार आहे. लास्टला जर जेवण जास्त झालं तर डायजेशन सोडा, हे आहे जलजीरा. एवढं सगळं जेवला तुम्ही, पाहिजे तेवढा प्या जलजीरा. आता सुरुवात करूया गणपती बाप्पा मोरया म्हणून आपल्या मोदक कडून. मोदक प्रॉपर तुपाची चव आहे, जेन्युइनली सांगतोय, प्रॉपर तुपातली चव आहे, मस्त आहे एकदम स्पेशल. तर जर तुम्ही चाट लवर असाल तुमच्यासाठी ही दही वडा, हा काय फिलिंग आहे माहिती आहे का, जबरदस्त. आणि एक चाट लवर साठी म्हणजे ही पॅटीस चाट आहे आणि एकदम क्रिस्पी, एकदम जबरदस्त आहे. सुरुवात करूया मेन कोर्स मध्ये. आपल्या महाराष्ट्राचा सगळ्यात प्रसिद्ध पदार्थ म्हणजे पुरणपोळी. आता पुरणपोळी आपण घेऊया भाजी सोबत, परफेक्ट आहे. त्यानंतर ही तुपात भिजलेली, पूर्ण प्रॉपर तूप लावलेलं आहे अशी चपाती आहे. ह्याला खाऊया आपल्या पनीर टिक्का सोबत. आणि म्हणजे 299 मध्ये तुम्हाला पनीर वगैरे जर अनलिमिटेड मिळत असेल तर आणि काय पाहिजे, जबरदस्त आहे, प्रॉपर ऑथेंटिक टेस्ट आहे. तिखट पुरी डेडली कॉम्बिनेशन असतोय. आता याला आपण मटकी सोबत खाऊया, कारण पनीर टिक्का झालेला आहे, भाजी झालेली आहे आलूची. आता मटकी आणि तिखट पुरी मस्त मस्त आहे, 100% तुला मला आवडणार आहे, मस्त. तिखट पुरी बेस्ट आहे. आता मी एक गोष्ट बघितली आहे, लोक ना 100-150 रुपये देऊन भेंडी फ्राय खातात हॉटेलमध्ये जाऊन, 100-150. आता इथे या ना 299 मध्ये. आता भेंडी बघा, इकडे इकडे, आता हे बघा भेंडी फ्राय बघा, एकदा प्रॉपर भेंडी फ्राय आहे आणि तुम्हाला 299 मध्ये अनलिमिटेड पण मिळायला लागल्या. आणि एकच भाजी नाही, भरपूर भाजी. इथे या ना 150, 200, 250 घालवण्यापेक्षा. आणि चाट मध्ये एक सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे दही वडा आहे आणि ही टिक्की चाट आहे. तर यामध्ये ना तुम्हाला दोन्ही पैकी कोणताही तुम्ही एक ऑप्शन सिलेक्ट करू शकता. नो डाऊट अनलिमिटेड आहे. फ्राईड क्रिस्पी जर आवडत असेल ना त्यांच्यासाठी एक कटलेट आहे. कटलेट एकदम क्रिस्पी आणि त्यामध्ये आतली व्हेजीची फिलिंग तर बघा एकदा किती मस्त आहे. प्रॉपर कटलेट आहे आणि बाहेर क्रिस्पी आहे ना, त्याच्या आत जी मसाल्याची चव आहे ती बेस्ट आहे. आता इकडे तुम्ही बघू शकता, इथे ना प्रॉपर राजस्थान थीम सगळ्यांनी वापरलेले आहे आणि बर्थडे सेलिब्रेशन चालू आहे. म्हणजे तुम्ही केक वगैरे पण इथं कट करू शकता, बेस्ट इथे बर्थडे पण सेलिब्रेट करू शकता. प्लस 299 मध्ये अनलिमिटेड थाळी आहे. आता तुम्हाला डेझर्ट दाखवतो. आता एवढी सगळी व्हरायटी आहे 299 मध्ये. जर तुम्ही थोडंसं जास्त खाल्लं तर अजिबात टेन्शन घेऊ नका. शेवटी तुम्हाला अनलिमिटेड हा तुम्हाला डायजेस्टिव्ह ड्रिंक पण मिळणार आहे. ती म्हणजे जलजीरा ड्रिंक आहे. म्हणजे डायजेशनचं अजिबात टेन्शन घ्यायचं, डायरेक्ट घरी जायचं, निवांत झोपायचं. आता एक शेवटला जेव्हा तुम्ही चाललाय ना तेव्हा तुम्हाला एक पान पण मिळणार आहे. हे फक्त लिमिटेड आहे. काय मस्त जाताना कोणा घालायचं आणि डायरेक्ट घरी जाऊन झोपायचं निवांत. आता ही आहे ड्रायफ्रूट रबडी बासुंदी. वरती ना ड्रायफ्रुट्स बदाम वगैरे, म्हणजे कंजूसी काही नाही आहे. त्याच्या आत फ्रुट्स पण आहेत आणि याचा जी गोड चव आहे ना मस्त आहे. गुलाबजामुन आता इथं 2 पीस दिसत आहेत बरं का, तर 2 दिसते, बट असं समजू नका हे 2च आहे. तुम्हाला पाहिजे तेवढं खावा, 1 पीस खावा किंवा 1000 पीस खावा किंवा 1,00,000 पीस खावा, पाहिजे तेवढा रेकॉर्ड तोडून टाका. हे बघा मस्त गुलाबजामुन. आणि लास्टला आपला मोदक. मला पर्सनली इथलं सगळ्यात जास्त आवडलंय ते म्हणजे मोदक. यातली जी प्रॉपर आतली फिलिंग आहे ना प्रॉपर तुपाची, प्रत्येक घासात तूप फील होत आहे. डेझर्ट बेस्ट आहे. नैवेद्यम थाळी खायची असेल इथेच यायचं, 299 मध्ये बेस्ट आहे. हॉटेल पंचवटी नैवेद्यम थाळीचा पत्ता काय सांगतो. कोल्हापूर वरून जो जयसिंगपूरला रस्ता जातोय, सांगली हायवे, कोल्हापूर सांगली हायवे जो जयसिंगपूरला रस्ता जातोय, इकडून तुम्ही कोल्हापूरकडून आला की चोंडेश्वरी सूतगिरण आहे. म्हणजे कुठं माहिती आहे का एक्झॅक्टली, चोंडेश्वरी चौक आहे ना, हा बघा मध्ये दिसतोय चोंडेश्वरी चौक आहे. हा यामध्ये तुम्हाला यायचं आहे आणि बरोबर चोंडेश्वरी सूतगिरणीच्या बरोबर अपोजिट साईडलाच आहे पंचवटी हॉटेल. सिंपल सांगतो, हे चोंडेश्वरी सूतगिरण किंवा हॉटेल पंचवटी फक्त गुगल मॅपला सर्च करा, तुम्हाला भेटून जाईल. त्रास घ्यायचं काही टेन्शन नाही. कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, इस्लामपूर तुम्ही कुठेही असो डायरेक्ट व्हिजिट करा. 299 मध्ये अनलिमिटेड खतरनाक विषय. आता हा होता आपला फर्स्ट ब्लॉग. 10,000 सबस्क्रायबर नंतर मनापासून तुमच्यासाठी जबरदस्त स्पॉट शोधायचा होता, एक ब्लॉग करायचा होता. सो हा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं 10,000 सबस्क्रायबर झालेत. 1,00,000 शिवाय आपण थांबणार नाही, त्यामुळे सबस्क्राईब करा.